आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी एका भीषण अपघाताची। पिंपरीमध्ये दुचाकीचा अत्यंत भीषण असा अपघात झालाय। एक स्पोर्ट्स बाईक चालवत असताना वेगावर नियंत्रण ठेवलं नाही की काय होऊ शकतं, त्याचा अंगावर काटा आणणारा थरकाप उडवणारा प्रकार समोर आलाय। अत्यंत वेगानं स्पोर्ट्स बाईक चालवणारा हा तरुण आणि त्याच्या पाठीमागे बसलेली तरुणी या दोघांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। पिंपरी चिंचवडमध्ये हा अत्यंत भीषण असा अपघात झाला। या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात इतका भीषण होता की प्रचंड वेगात असलेली दुचाकी फक्त एका सेकंदात कित्येक मीटर दूर फेकली गेली। दुचाकीवरचे तरुणी कित्येक मीटरपर्यंत फेकले गेले आणि जोरात आपटले। यात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला। तर या दुचाकीनं दुसऱ्या बाईकला दिलेल्या धडकेत अन्य 2 बहिणी जखमी झाल्यात। त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे। ही सगळी घटना सीसीटीव्हीत आपल्याला दिसते। आर्यन परमार आणि श्वेता गजभिये अशी या दोघांची नावं आहेत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गोविंद, कशामुळे झाला हा अपघात? फक्त अतिवेगानं बाईक चालवणं? सर, अत्यंत भीषण असा हा अपघात आपण सीसीटीव्ही दृश्यामध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकते की केवळ 1 सेकंदामध्ये हा अपघात घडला आणि दुचाकीवरील दोन्ही तरुण म्हणजे 23 आणि 21 वर्षाची जी तरुणी होते त्यांचा जागीच मृत्यू झाला। आकुर्डी परिसर आहे आणि तिथे ग्रेड सेक्टरला दुभाजक आहेत। त्या दुभाजकाचा अंदाज न आल्याने आणि प्रचंड वेगात असल्याने ही जी दुचाकी आहे ती प्रचंड वेगात होती। वेगावरचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यावरचे हे दोन्ही तरुण जागीच ठार झाले। इतका भीषण हा अपघात होता। खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये जे ग्रीड सेपरेटर आहे तिथे दुभाजक आहेत, त्यांचे रिफ्लेक्टर लक्षात येत नाहीत आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपण या आधी सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून वेळोवेळा आवाहन केलेलं आहे की वेगावर नियंत्रण ठेवा। मात्र तरुणाई जी आहे ते अशा पद्धतीने नाहक आपला जीव गमावताना दिसते। या आधी सुद्धा या ठिकाणी अनेक वेळा अपघात झालेले आहेत। त्यामुळे प्रशासनालाही काळजी घ्यावी लागणार आहे की जे दुभाजक आहेत त्यांचे रिफ्लेक्टर दिसणं गरजेचं आहे। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीने फरफटत गेली आणि जाग्यावरच पेट घेतला तर दोघांचा जागी मृत्यू झाला आणि ती दुचाकी दुसऱ्या एका दुचाकीवर आदळली तेव्हा त्यावरच्या 2 बहिणी सुद्धा त्यांचाही अपघात झाला आणि त्या गंभीर जखमी झालेल्या आहेत। अत्यंत दुर्दैवी आणि तेवढीच अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे। आपल्याला दृश्यामध्ये दिसू शकते की कशा पद्धतीने पेट घेतला। बघणाऱ्यांची गर्दी होती मात्र अपघातच एवढा भीषण होता की दोन्ही तरुणांचे डोक्याचे पार्ट्स जे आहेत ते 25 ते 30 मीटर दूर फेकल्या गेले। एवढा भीषण हा अपघात होता। त्यामुळे पुन्हा एकदा आवाहन करूया की वेगावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःचा आणि इतरांची काळजी घ्या असंच म्हणावं लागेल। निगडीच्या जे आकुर्डी आहे तुळजाभवानी मंदिराजवळ हा अपघात झाला। ग्रेड सेपरेटर मधून एक मोटार बाहेर येत होती, त्याच वेळी पाठीमागून आर्यन आणि त्याची जी मैत्रीण होती दुचाकीवर बसलेली ते जात होते। त्यांना त्या मोटारीमुळे अंदाज आला नसावा असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र हा अत्यंत भीषण आणि पण गोविंद, याच्यानंतर अपघात इतका भीषण होता की ती दुचाकी पेटली सुद्धा आणि एवढंच नाही तर गेल्या काही काळात अपघातांमध्ये वाढ झाली। अर्थातच आपण याआधी सुद्धा मिलिंद सर बघितलं होतं की पिंपरी चिंचवडचा जो नवीन पूल बांधण्यात आलेला आहे भक्ती शक्ती तिथे सुद्धा एकाच महिन्यात 3 अपघात झाल्याची आणि त्याच्यामध्ये 6 लोक मृत्युमुखी पडल्याची तरुण मृत्युमुखी पडल्याची बातमी याआधी सुद्धा दिली होती। त्यामुळे पिंपरी चिंचवड मधला जो ग्रेड सेपरेटर आहे त्याच्यामधून जाताना एकही सिग्नल लागत नाही किंवा तिथे गतिरोधक नाही। त्यामुळे तरुणही असेल किंवा ग्रेड सेपरेटर मधनं जाणारी जी वाहन चालक आहेत ते आपल्या वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत। हे अत्यंत दुर्दैवी आहे। खरं तर त्यांच्या सुविधेसाठी म्हणून ग्रेड सेपरेटर करण्यात आलेला आहे जो बायपास म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात आल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेर निघतो आणि तिथे सुविधेसाठी म्हणून कोणतेही सिग्नल किंवा गतिरोधक नसल्याने या इथे खूप भरधाव वेगात ही सगळी मंडळी वाहन चालवतात आणि अशा अपघात घडतात। त्यामुळे कुठेतरी आता प्रशासनालाही लक्षात घ्यावं लागणार आहे की ह्या सुविधा तिथे निर्माण केल्या जाव्यात आणि असा अपघात पुन्हा होऊ नये यासाठी खरंय आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे गोविंद की वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे।
रस्ता कसा आहे हा एक भाग झाला, तिथे स्पीड ब्रेकर आहेत का नाही हा दुसरा भाग झाला. पण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे, हेल्मेट घालणं अत्यंत आवश्यक आहे. आणि केवळ स्पोर्ट्स बाईक आहे किंवा वेगानं चालवू शकतो म्हणून अ, वेगानं चालवण्यात काही अर्थ नाही. आपल्याकडे हिंदीत म्हण आहे, सर सलामत तो पगडी 50. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद तुर्तास या माहितीबद्दल. आणि आता वळूयात काही राजकीय बातम्यांकडे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच राज्यातल्या आघाडी सरकारचे कर्ते-करवते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दुपारी 12:30 वाजता बैठक होणार आहे. सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारसमोरच्या आणि राजकीय पक्षांमधल्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर, मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवून राज्याची पुढची वाटचाल सुरक्षितपणे सुरू ठेवण्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसंच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा जो आरोप सत्ताधाऱ्यांच्याकडनं होतोय, महाराष्ट्रातल्या भाजप करत असलेले जे प्रत्यारोप आहेत किंवा आखत असलेली रणनीती आहे, त्यावर सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बातचीत होईल. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, बऱ्याच दिवसानंतर या सरकारचे कर्ते करवते आणि चालक असे दोघेही भेटतात. मिलिंद सर, राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वसेवा शरद पवार यांची आज 12:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक होणार आहे. खरं तर याआधी आपण पाहिलं होतं की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत त्यांच्या मंत्र्यांचा आढावा जो आहे तो कामाचा घेतला होता आणि त्यानंतर ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे. खरं तर बैठकीमध्ये महत्त्वाचे विषय जे आहेत ते चर्चेले जातील, कारण राज्यात झालेली अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि यानंतर झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान, त्याचबरोबर शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत जी आहे ती या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सातत्यानं महाविकास आघाडीकडनं केंद्रीय तपास यंत्रणांवरती आरोप जे आहेत ते केले जात आहेत की केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो. याबाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ती या बैठकीत होऊ शकते. आणि एकंदरीतच भाजपकडनं ज्या प्रकारे महाविकास आघाडीवरती सातत्यानं आरोप केले जात आहेत, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना सातत्यानं वेगवेगळ्या आरोपांनी घेरलं जात आहे, याबाबतीतही या बैठकीत चर्चा जी आहे ती होताना दिसेल. त्यामुळे एकंदरीत या 12:30 वाजता ही बैठक सुरू झाल्यानंतर महत्त्वाच्या विषयांवरती ही चर्चा होईल. त्यामुळे नेमकी आता कोणत्या विषयांवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वसेवा शरद पवार यांच्यामध्ये ह्या बैठकीत होते ते पाहावं लागणार आहे. मिलिंद सर. विशाल, आणखीन एक प्रश्न. स्वाभाविकपणे दोन प्रमुख नेते भेटणार म्हटल्यानंतर पक्षांतर्गत गोष्टींवर पण चर्चा होणार, आगामी काळातल्या निवडणुका, त्यांची रणनीती याच्यावरही चर्चा होणार आणि भाजप जी सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखते त्यावर चर्चा होणार नाही असं होणारच नाही. काय सांगशील? नक्कीच मिलिंद सर, ज्या प्रकारे हे सर्व विषय आहेत ह्या सर्व विषयांवरती चर्चा होईल, कारण का आपण पाहिलंय दसरा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की हे सरकार पाडून दाखवा असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वसेवा शरद पवार यांनी सुद्धा म्हटलं होतं की सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे हे सगळे राजकीय विषय आहेत, त्या राजकीय विषयांना धरूनच ही बैठकीमध्ये चर्चा होईल. त्याचबरोबर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, या निवडणुकींच्या बाबतीत महाविकास आघाडीनं कशाप्रकारे काम केलं पाहिजे किंवा या बाबतीत महाविकास आघाडीची भूमिका कशा प्रकारची असेल याबाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ती होईल. कारण का शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिका असेल किंवा ठाणे महानगरपालिका असेल, या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, याबाबतीत सुद्धा एक आढावा जो आहे तो या बैठकीत घेतला जाऊ शकतो. दोन्ही या मोठ्या नेत्यांकडनं याबाबतीत चर्चा जी आहे ती होऊ शकते. आणि राजकीय स्थिती ज्या पद्धतीनं राज्यात आहे, ज्या प्रकारे भाजप महाविकास आघाडीच्या विरोधात ज्या पद्धतीनं आक्रमक झालेली आहे, या आक्रमकपणाविषयी सुद्धा या बैठकीत जे ती चर्चा होण्याची शक्यता आहे. मिलिंद सर. बरोबर. विशाल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते की ही जी ठाकरे पवार बैठक आहे त्यात नेमकं काय काय होणार आहे ते. आणि बातमी गोंधळाची, सततच्या गोंधळाची. आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या
संदर्भातला गोंधळ संपता संपत नाहीये. आरोग्य विभागातील भरती परीक्षेत सेंटर आणि पत्ते यांचा घोळ अद्यापही सुरूच आहे. परीक्षा गेल्या वेळेला याच कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या, पण आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा होत आहेत त्यात पुन्हा एकदा तेच गोंधळ घातले गेल्याचं समोर आलंय. आरोग्य विभागातील परीक्षेत पुन्हा हॉल तिकीट आणि केंद्र निवडीच्या संदर्भात गोंधळ झाल्याचं समोर आलंय आणि याचा परीक्षार्थींना मोठा फटका बसतोय. 24 ऑक्टोबरला 2 सत्रात परीक्षा होणार आहे. मात्र परीक्षार्थींना सकाळी एक तर दुपारी दुसऱ्याच जिल्ह्यातलं परीक्षा केंद्र देण्यात आलंय. ज्या पदासाठी परीक्षा फी भरलेली नाही त्याचं सुद्धा हॉल तिकीट मुलांना मिळालं आहे. उमेदवारांनी निवडलेली केंद्र न देता भलतंच आणि प्रचंड लांब असलेलं केंद्र देण्यात आलंय. परस्पर केंद्र बदलण्याचा अधिकार कंपनीला कोणी दिला असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. काही परीक्षार्थींनी 2 परीक्षांसाठी फी भरली होती, मात्र वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांमुळे त्यांना एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. एका पदासाठी परीक्षा फी 430 रुपये असताना दोन्ही परीक्षांची फी कापून घेण्यात आली. त्यामुळे 24 ऑक्टोबरला आरोग्य विभागातील पदभरती परीक्षेचं पुन्हा एकदा काय होणार का प्रश्नचिन्ह कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून ट्विट करून एकूणच या गोंधळावर टीका केली. त्यांनी म्हटलं, एकाच दिवशी 2 परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र, अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनानं परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश द्यावेत. एकाच दिवशी 2 जिल्ह्यांमधलं परीक्षा केंद्र हा जो प्रकार आहे तर तो योग्य नाही. दरम्यान आरोग्य विभागाच्या परीक्षेत कोणताही गोंधळ झालेला नाही असा दावा आरोग्य विभागाच्या संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी केला. आता पहिला मुद्दा काय होता की त्यांनी जे ठिकाण मागितलं तर त्या ठिकाणापेक्षा त्यांना वेगळं केंद्र याच्यामध्ये दिलेलं आहे. आता जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल तुमच्या उमेदवाराचा विचार करतो तर उमेदवाराला ॲडमिट कार्ड देताना त्यांनी कोणतं ॲप्लिकेशन दिलं आहे, कोणत्या पोस्टसाठीचं दिलं आहे, ते ॲप्लिकेशन हे याच्यासाठीचं बेस पकडला जातो. म्हणजे समजा एखाद्या उमेदवारांनी तुमचे 4 पोस्टसाठीचं दिलेलं आहे तर त्याला 4ही पोस्टसाठीचं ॲडमिट कार्ड मिळेल. तर त्याच्यामुळे याच्यासाठीचं जेव्हा आपण देतो तर त्याला आपण म्हणतो की त्यांनी जेवढं त्याचं एक ॲप्लिकेशन कन्सिडर करावं आणि त्याप्रमाणे त्याचा स्वतंत्रपणे आपण याच्यामध्ये विचार करतो. आणि हे करत असताना एक बेसिक नियम कोणता पाळला गेला आहे की समजा त्यांनी नाशिक सर्कलसाठीचा पोस्ट भरले, नाशिक सर्कलमधल्या पोस्टसाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्याला नाशिक सर्कलमध्ये त्याचंच एक्झामिनेशन सेंटर येईल. हा याच्यामधला बेसिक नियम आहे आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपण याच्यासाठीचे हे दिलेले आहे. 2 ॲप्लिकेशन्स केलेत तर त्याच्यामध्ये एक त्यांनी नाशिक सर्कलसाठी केलं आणि एक नागपूर सर्कल किंवा अकोला सर्कलसाठी केलं. तर ऑब्व्हियसली त्याच्या एका नाशिकच्यासाठीचं त्याचं सेंटर येईल नाशिकमधलं आणि दुसरं जे काही सेंटर येईल तर ते त्यांनी नागपूर किंवा अकोल्याला भरलं असेल तर त्या ठिकाणी त्याला हे सेंटर मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ही जी बेसिक कन्सेप्ट आहे तर त्याच्याने गेल्यामुळे या पद्धतीच्या तक्रारी याच्यामध्ये येतात. आता ही अट ठेवायची गरज काय आहे की याच्यामध्ये काय होऊ शकतं किंवा आमचे पूर्वीचे जे काही अनुभव आहेत तर याच्यामध्ये असं हे होतं की उमेदवार ज्या ठिकाणचा राहणार आहे तिथून तो परीक्षा देईल आणि तो दुसऱ्या ठिकाणी त्याच्या पोस्टसाठी क्लेम करेल. असं होताना काय प्रॉब्लेम येऊ शकतो की जे आमचे डिफिकल्ट एरियाज आहेत किंवा ट्रायबल एरियाज आहेत तर त्या ठिकाणी हे कॅन्डिडेट जाणार नाहीत किंवा जर ते गेले तर त्या ठिकाणी ते काम नाही करू शकत कारण ते अत्यंत डिफिकल्ट एरियामध्ये जातात किंवा गेल्यानंतर त्वरित ते त्यांच्या ट्रान्सफरसाठीचे पण ॲप्लिकेशन देतात. आणि म्हणून हा सगळ्याच परीक्षांसाठी आतापर्यंत आरोग्य विभागाने पाळलेला नियम आहे की ज्या ठिकाणी त्यांनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर त्याच ठिकाणी त्याला आपण हे करत आहोत. त्यामुळे परीक्षेत कोणताही गोंधळ झालेला नाही असं आरोग्य संचालकांचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मात्र 2 परीक्षांच्या करता 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केंद्र आलेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार आहे.
आणि याच संदर्भात काय काय घोळ झालेत विद्यार्थ्यांचे आपण अधिक जाणून घेऊयात. संजय शेंडे अमरावतीहून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत आणि परभणीहून विशाल माने आपल्यासोबत जोडले गेलेत. संजय, काय नेमका गोंधळ आहे? मागचे पाढे 55. मिलिंदजी, निश्चितच खरं तर गेल्या 1 महिन्यापूर्वी ही परीक्षा घेण्यात येणार होती, मात्र त्यावेळेस सुद्धा या गोंधळामुळं परीक्षा लांबणीवर पडली आणि आता सुद्धा ग्रुप सी आणि ग्रुप डीची जी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे आणि जवळपास 52 संवर्गासाठी ही परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केलेले आहे आणि या आरोग्य विभागाने परीक्षेचे जे फी आहे फी सुद्धा घेतलेली आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याने 2 किंवा 3 ठिकाणी अर्ज केलेले आहे किंवा परीक्षा फी भरलेली आहे. मात्र त्याला आता जे सेंटर देताना त्यांनी मोठ्या प्रमाणात घोळ केलेला आहे. अमरावतीतल्या एका विद्यार्थ्याला एक सेंटर एका परीक्षेसाठी अमरावती आहे, तर त्याच दिवशी दुपारी ते सेंटर जे आहे त्याला दुसऱ्या परीक्षेसाठी अकोल्याला देण्यात आलेलं आहे. त्यात अमरावती सेंटर दिलं असतं तर किमान तो विद्यार्थी परीक्षेवर जाऊ शकला असता. आता अकोल्यावरून तो अमरावतीवरून अकोल्याला एवढ्या 1 ते 1.5 तासात कसा का जाणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं मोठा घोळ या परीक्षेत झालेला आहे आणि परीक्षार्थी माझ्यासोबत आहे. आपण त्यांना थेट विचारूया. सर, मला सांगा नेमका काय घोळ या परीक्षेत झालेला आहे? जेव्हा परीक्षेचा फॉर्म जेव्हा नोटिफिकेशन निघालं तर त्यांनी असं कुठेच नमूद केलेलं नव्हतं की पॅरा नंबर 14 मी त्याचं परिपत्रकासह सांगतो की 14 नंबरचा जो केंद्र निवडण्याचा जो ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये दिलेला आहे की त्यांनी विभागामधला निवडावा, जिल्हा किंवा उपकेंद्र निवडण्याचा अधिकार तुम्हाला प्रवेशपत्रावर देण्यात येईल. मग याचाच अर्थ असा झाला की तिथं जिल्हा का दिला नाही तुम्ही ऑप्शन? विभाग जेव्हा देऊ शकता तर त्याचा एक कॉलम देऊ शकले असते आणि म्हणजे हा गोड तेव्हाच मिटला असता. आणि दुसरी गोष्ट अशी की जे परीक्षेसाठी आता रद्द केलेली होती आधी आणि परत आता घोड, तर कालच राजस्थान सरकारने जसं तिथले राज्यसेवेचा पेपर होणार आहे आणि तलाठीचा पेपर होणार आहे, तर त्यांनी तिथले रोडवेज म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाची जी बस सेवा आहे त्याचप्रमाणे तिथले रोड बसेस आहेत त्या सगळ्या फ्री केलेल्या आहेत. तर माझी मागणी एकच आहे की महाराष्ट्र शासनाने महामंडळाच्या ज्या बसेस आहेत आणि ज्या महानगरपालिकेतल्या हद्दीत बसेस आहेत आयकर दाखवल्यानंतर त्या फ्रीचा प्रवास करण्यात यावा. जे काही आता ह्या मानसिक त्रास विद्यार्थ्यांना होत आहे तो लवकरात लवकर मिटवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावा. निश्चितच विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे, आणखी काही विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. मला सांगा नेमकं तुझ्या बाबतीत काय होत आहे? मला सर 2-3 मित्रांनी त्यांचे हॉल तिकीट्स पाठवले. एका आमच्या भगिनीचा पेपर आहे, एक पेपर आहे तिचा कनिष्ठ लिपिकचा ज्याचं सेंटर आहे विद्याभारती महाविद्यालय अमरावती आणि 3 ते 5 त्याची वेळ आहे. त्याच वेळेस 3 ते 5ला त्याच भगिनीचा पेपर आहे प्रयोगशाळा सहाय्यक अकोटला. म्हणजेच एकाच वेळेस त्या विद्यार्थिनीचा अकोटला सुद्धा पेपर आहे आणि अमरावतीला सुद्धा पेपर आहे. अशा वेळेस ती पोहोचणार कशी? जेव्हा नॅस कंपनी याचं स्पष्टीकरण देते तर ती 4 ते 5 पदांचं स्पष्टीकरण देते, पण सदर विद्यार्थीने 2च पदांसाठी अर्ज केलाय. तर शासन मला समजत नाही आहे की नॅस कंपनी आणि शासन ही परीक्षा घेण्याची एवढी घाई का करते आहे. आणि जेव्हापासून ही परीक्षा घेण्याचं नियोजन होतं तेव्हापासूनच या कंपनीबद्दल काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. ग्रुप सी साठी 15 लाख रुपये आणि ग्रुप डी साठी 10 लाख रुपये अशा पद्धतीचं तेव्हा ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. त्या ऑडिओ क्लिप्सची कुठलीही शहानिशा न करता आरोग्य विभाग आणि नॅस कंपनी हे एवढ्या घाईघाईमध्ये काय या परीक्षा घेते याचं कारण कुठेतरी समजत नाही आहे. आणि ह्या जो काळा बाजार होत आहे कदाचित हा रोखण्यासाठी तर फास्टमध्ये प्रक्रिया करून नियुक्त्या द्याव्या अशा सध्या सरकारचा आणि त्या कंपनीचा घाट दिसतोय. माझी एकच मागणी आहे की सदर परीक्षा रद्द करावी, या 2 दिवसात रद्द करावी, जेणेकरून मागल्या वेळेस जसे विद्यार्थी सेंटरवर पोहोचले होते आणि परीक्षा कॅन्सल झाली होती अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. 2 दिवसात परीक्षा रद्द करावी आणि सदर परीक्षा MPSC मार्फत घ्यावी आणि त्या जेणेकरून सगळ्यांना वेगवेगळ्या परीक्षा देता येईल आणि विद्यार्थ्यांचं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं समाधान होईल, एवढीच माझी मागणी. निश्चितच नॅस कंपनी जी आहे ही अतिशय वादग्रस्त कंपनी आणि ही कंपनी ब्लॅकलिस्टेड आहे. तरीही मात्र महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने या कंपनीलाच कंत्राट का दिला हा प्रश्न त्या निमित्ताने विद्यार्थी विचारत आहे. हा विद्यार्थी आपल्यासोबत, हा विद्यार्थी खरं तर सकाळी पेपर वाटून अभ्यास करतो. मला सर तुझी किती काय अडचण आहे? सर माझं अगोदर पुणे सेंटर आलं होतं, आता यवतमाळ सेंटर आहे. माझं ज्युनियर क्लर्क आहे. दरवर्षी मला चेंज सेंटर येतं सर, हे बघून घ्या. माझं दरवर्षी आता यवतमाळ सेंटर आलं. मी मागं पुण्या 2 मार्गावरून
वापस आलो आहे सर. यावेळी माझं एकच म्हणणं आहे की सरकार हाच का पारदर्शकपणा. दरवर्षी सरकार सत्तेत येण्या अगोदर युवकांचा खेळ करतात की आम्ही पारदर्शक पद्धतीने पेपर घेऊ. दरवर्षी पारदर्शक पद्धतीने, मग हाच का तुमचा पारदर्शकपणा. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की कुठलाही गरीब विद्यार्थी किंवा कुठलाही विद्यार्थी हा पारदर्शकतेनेच आम्ही पेपर घेऊ, आणि हाच तुम्ही जर नॅसा कंपनीला दरवर्षी बॅकलिस्टच्या कंपनीला जर तुम्ही पेपर देत असेल तर ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनाची खेळ आहे. आणि सरासर ह्या एमपीएससीने हे पेपर एमपीएससी मार्फत राबवण्यात यावा हेच एवढं विनंती आहे. आणि माननीय अजितदादा पवार, माननीय सुप्रियाताई सुळे यांनी वचन दिलं होतं विद्यार्थ्यांना की आम्ही ही पूर्ण परीक्षा पारदर्शकपणे पार राबवू आणि गरीब विद्यार्थ्यांना फायदा करून देऊ. यासाठी माझा सरकारला एकच निषेध आहे की हे परीक्षा एमपीएससी मार्फत घ्यावे आणि पूर्णपणे पारदर्शक व्हावी. निश्चितच मिलिंदजी, आपण पाहतो की ज्या राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाच्या काळात अतिशय काम केलं म्हणून त्यांची प्रगत तारीख होत होती, मात्र तेच राजेश टोपे ही परीक्षा घेण्याच्या बाबतीत मात्र कुठंतरी नापास होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांचा रोष आहे आणि न्यास जी कंपनी आहे, न्यास कंपनी ही ब्लॅकलिस्टेड आहे. त्या कंपनीचे अनेक वादग्रस्त खरं आहे संजय की ब्लॅकलिस्टेड कंपनीला पुन्हा पुन्हा का कंत्राट दिलं जातं हा प्रश्न विद्यार्थी विचारतायत, हा प्रश्न पत्रकार विचारतायत, हा प्रश्न आता त्या सिस्टीममधले लोकही विचारतायत, पण याचं उत्तर माहीत नाही. गेल्याही परीक्षेला गोंधळ आहे, याही परीक्षेला गोंधळ आहे. विशालकडे जाऊयात. विशाल, परभणीमध्ये काय काय गोंधळ आहे? मिलिंद, निश्चितच आरोग्य प्रशासन जे काही दावे करते, प्रतिदावे करते, त्यांचा जो आपण बाईट चालवला त्यामध्ये सर्व काही आलबेल असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जाते, परंतु प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला जर आपण परिस्थिती पाहिली तर अत्यंत विदारक परिस्थिती आहे. मागील जवळपास 1 ते सव्वा महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी सरकार असेल, प्रशासन असेल आणि जी न्यास संस्था आहे ती खेळत आहे की काय असा प्रश्न पडला आहे. कारण मागील महिन्यामध्ये ज्यावेळेस ही परीक्षा होती त्यावेळेस विद्यार्थी परीक्षा सेंटरवर पोहोचल्याच्या नंतर ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास तर झालाच, परंतु मोठ्या प्रमाणात आर्थिक लॉसलाही समोर जावं लागलं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक राग होता, संताप व्यक्त करण्यात येत होता. जी न्यास नावाची संस्था आहे त्या संस्थेच्या विरोधामध्ये कारवाई करावी, ती संस्था वगळण्यात यावी असं सांगण्यात येत होतं, परंतु तरी देखील सरकार असेल, प्रशासन असेल त्याच संस्थेला कंटिन्यू केलं आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर परीक्षा होणार असं जाहीर केलं. आता परीक्षा जवळ आली आहे तर पुन्हा एकदा त्या परीक्षेतील घोळ पुन्हा एकदा समोर येऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रासाला समोर जावं लागते. परभणीमध्ये जर आपण विचार केला तर जवळपास 3 ते 3.5 हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करतात, कारण मागील 6 ते 7 वर्षानंतर या जागा निघालेल्या आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला कुठेतरी नोकरी लागेल, आपली बेरोजगारी दूर होईल अशी आशा असताना विद्यार्थ्यांना आणि जे युवक आहेत त्यांना या त्रासाला समोर जावं लागतं. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या हॉल तिकीट मध्येच असे प्रॉब्लेम आले आहेत. काय सांगशील, तुला नेमका काय प्रॉब्लेम आलेला आहे? पण आता डायरेक्ट लातूर दाखवते, सेंटर दुसरीकडे चेंज झालं. एक तर पहिले कोरोनाच्या आर्थिक संकटामुळे आम्ही औरंगाबादला गेलो, तिथं गेल्यावर एक्झाम कॅन्सल झाल्याचं कळते. परिस्थिती अशी आहे की कोरोनामुळे अगोदरच आर्थिक संकटांना समोर जावं लागते आणि त्यानंतर परीक्षेसाठी जी परीक्षा फीस भरलेली आहे त्या फीस व्यतिरिक्त इतर खर्चही विद्यार्थ्यांचा वाढतोय. आपल्यासोबत अन्य काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांचे पालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणं नेमकं काय प्रॉब्लेम आहे, तुला काय अडचण येते? सर, मी ग्रुप सी मध्ये फार्मसी ऑफिसरचा फॉर्म भरला होता. मागच्या वेळेस मी औरंगाबादला गेलतो. 25 सप्टेंबर रोजी हे कॅन्सल झाल्या एक्झाम मध्ये. माझं PS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादमध्ये सेंटर आलं आणि यावेळेस आता जळगाव जिल्ह्यामध्ये सेंटर आलं. तोच प्रॉब्लेम प्रत्येकासोबत दिसून येतोय. सर, हा जो परीक्षेमध्ये जो घोळ चालू आहे, एकूण तुम्ही पालक आहात, विद्यार्थी तुमच्या टच मध्ये आहेत, काय नेमकं काय मागणी आहे आणि कशामुळे हे होते असं वाटतं? परिपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहित होतं की ही कंपनी भ्रष्ट आहे, तरी तुम्ही त्या कंपनीला टेंडर दिलं. आम्हाला कुठल्या सरकारला टीका टिप्पणी करायची नाहीये, पण मुख्य गोष्ट अशी आहे की एकच विद्यार्थी आहे, त्याचं नाव देखील एकच आहे. एका ठिकाणी त्याचा हॉल सेंटर क्रमांकावर नंबर आहे 1044 आणि त्याच विद्यार्थ्याचा दुसरा सीट नंबर येतो 6008. एकाच फॉर्म साठी मुलीनं फॉर्म भरलाय आणि तिचं येणाऱ्या 24 तारखेला एका ठिकाणी सेंटर आहे मोहारी खंडेलवार कन्या विद्यालय अकोला आणि तिचं दुसरं सेंटर आलंय सर शारदा कन्या विद्यालय मंदिर नाशिक. तर मला सांगा, म्हणजे ती एकच विद्यार्थिनी फॉर्म एकाच पदासाठी भरलाय, मग तिनं परीक्षा नाशिकला द्यायची का महत्वाची गोष्ट अकोल्याला द्यायची? बरं, अकोल्याला दिली तर ज्या नाशिकच्या सेंटरवरती ऍबसेंट आहे म्हणून तिचा रिझल्ट येणार, तर रिझल्ट कॅन्सल करणार. त्यानंतर या अगोदर देखील कोरोना कालावधीमध्ये एका एकरात 3000 उत्पन्न होईना, सोयाबीन गेलेली आहे, शेतकरी हवालदिल आहे आणि या परिस्थितीत तो शेतकऱ्यांचा मुलगा सेंटरवर जातो, सेंटरवरून रेल्वेतून नेमका असं रेल्वेच्या खाली उतरतो आणि त्याला एक मेसेज येतो की परीक्षा कॅन्सल झाली. तर ह्या जर असंच चालल्या तर युवकांचं हे जे काही स्वप्न आहे,
ज्या मुलांना वाटतं की आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला काहीतरी मेहनत घ्यायची, ते स्वप्न जर असं धुळीस मिसळलं गेलं तर कोणत्याच सरकारवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहणार नाही. मतदानाकडे ही लोक पाठ फिरवले जातील आणि मग या युवा पिढींचं स्वप्न साकार कोणी करायचंय? राज्यघटनेचा भाग क्रमांक 4 आपण पाहिला तर त्याच्यामध्ये राज्याचे ध्येय धोरण आहेत, ते ध्येय धोरण कुठंच पूर्ण होताना दिसत नाही. एकूण काय तर जी काही ध्येय धोरण आहेत ते सुद्धा पूर्ण केले जात नसल्याचं सांगितलं जाते. आपल्यासोबत अन्य काही विद्यार्थी आहेत. नेमकी तुला काय अडचण आहे आणि कशा पद्धतीने तू वर्षभरामध्ये परीक्षेची तयारी केली होतीस, आता कोणत्या त्रासाला समोर जातोय? टेलिफोन ऑपरेटर 10 ते 12 वाजेपर्यंत औरंगाबाद सेंटर गेले आणि 3 ते 5 ठाणे या सेंटर आहे कनिष्ठ. कसं जायचं आम्ही 1 वर्ष अभ्यास करून आम्ही काय केलं, मागच्या वेळेस औरंगाबादला गेलो पण स्टेशनच्या खाली उतरल्यानंतर, रेल्वेच्या खाली उतरल्यानंतर पेपर कॅन्सल झाला असं माहिती मिळाली आम्हाला. आम्ही कसं जायचं, काय करायचं? मिलिंद, यामध्ये जर आपण पाहिलं तर एकतर वाढती बेरोजगारी, कोरोनामुळे उभा राहिलेलं आर्थिक संकट, या संकटातून बाहेर पडण्यासाठी जो तो धरतोय, त्यामध्ये युवकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्या जागा निघाल्या, त्या जागांमधून आपल्याला नोकरी मिळाली यासाठी त्यांनी मागील 1 वर्षापासून अभ्यास केला, प्रयत्न केले, परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांचा जो दुर्लक्षितपणा आहे, शासनाचा दुर्लक्षितपणा आहे, यामुळे या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्रासाला समोर जावं लागतंय आणि यांना परीक्षेला म्हणजे एकाच वेळेस एका दिवशी 2 परीक्षा आहेत, या परीक्षांना उपस्थित राहता येत नाहीये. काही जणांना आपलं मागितलेलं सेंटर मिळत नाही, त्यामुळे त्यांचं अंतर वाढते आणि मग परीक्षेला उपस्थित राहायचं कसं? मुलींचा जर आपण विचार केला तर मुलींना मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतात, कारण मुलींना गावापासून इतर दुसऱ्या गावामध्ये ज्यावेळेस परीक्षेला जावं लागतं त्यावेळेस त्यांच्यासोबत कुणीतरी सोबती लागतो आणि त्यामुळे त्या घराचा आर्थिक खर्च वाढतो, असं एकूण चित्र आहे. आरोग्य प्रशासन असेल, शासन असेल, जे काही दावे करते, हे दावे किती खोल आहेत हे आपण ग्राउंड लेवलला पाहिलं तर समोर येतंय. मिलिंद, विशाल, खरंच अडचणीचे विषय आहेत आणि एकात एक गुंतलेले विषय आहेत. त्यामुळे जसं संजयने सांगितलं तसंही की एवढा घोळ आहे. आता आरोग्य संचालक दावा करतायत की असा काहीच घोळ नाही, पण आपण अमरावतीतलाही घोळ समोर दाखवला आणि परभणीतलाही. अपेक्षा आहे की पुढच्या 2 दिवसात प्रशासनाचे डोळे उघडतील आणि काही हालचाल होईल. तुर्तास संजय आणि विशाल, तुमच्या दोघांचेही धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. विरोधात लसीकरण करणं अत्यावश्यक आहे, अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकलं जाईल. सिएटल टाइम्सने या संदर्भातला अहवाल दिला आहे की एरोस्पेस जायंट्समधील कामगारांना लस घेण्यासाठी अंतिम मुदत 8 डिसेंबर देण्यात आले. या नियमांचं पालन करणं ही रोजगाराची अट आहे, असंही या वृत्तपत्रात नमूद करण्यात आलं. जे कर्मचारी आवश्यक ती पूर्तता करणार नाहीत, म्हणजे लस घेणार नाहीत, त्यांना कंपनीतून काढून टाकलं जाईल. संयुक्त राष्ट्रांचा उपक्रम असलेल्या कोवॅक्स मोहिमेसाठी रशिया स्पुटनिक व्ही लसीचे 3 कोटी डोस देणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे CEO किरिल तिमिद्री यांनी ही माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी आणि लस उत्पादनातल्या समस्या हे दोन्ही प्रश्न जागतिक स्तरावर सर्वच कंपन्यांना भेडसावत आहेत. रशियाच्या लसीला मंजुरी देण्यावरून रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि WHO यांच्यातही मतभेद झाले. तसंच लसीचा आपत्कालीन परिस्थितीतला वापर करावी की नाही या संदर्भातली मंजुरीसुद्धा अद्याप मिळालेली नाही, तरीसुद्धा काही देशात ही लस दिली जाते. जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा बूस्टर डोस देण्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंथन सुरू आहे. अमेरिकेतली ही बातमी आहे. इतर लस उत्पादन कंपन्या प्राथमिक लसीकरणानंतर 6 महिन्यांनी बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहेत, तर हा कालावधी लसीकरणानंतर 2 ते 6 महिन्यांच्या आतलाच असावा असं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला वाटतं. डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्यानं तसंच कंपनीकडे उपलब्ध डेटा पुरेसा नसल्यानं बूस्टर डोस नेमका कधी द्यावा याबद्दल निर्णय प्रक्रियेला वेळ लागतोय आणि विविध कंपन्यांमध्ये मतभेद आहेत. नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरता न्यूझीलंडमध्ये एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या वॅक्सथॉनमध्ये संगीतकार, खेळाडू, सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले होते. सलग 8 तास सुरू असलेल्या कार्यक्रमाचं टीव्हीवर सुद्धा थेट प्रक्षेपण करण्यात आलं. वेलिंग्टनमधल्या मेडिकल सेंटरला पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी भेट दिली. सुरुवातीला दिवसासाठी 1 लाख डोस देण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण पहिलं लक्ष्य पूर्ण केल्यानंतर आता हे लक्ष्य 1.5 लाख डोसपर्यंत वाढवण्यात आलं आहे.
माओरी भागामध्ये 25,000 डोस पुरवण्याचं लक्ष्य आहे. अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 4,48,00,000च्या पार पोहोचले, तर कोरोना बळींचा आकडा 7,23,747 पर्यंत गेला. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टीम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं ही माहिती दिली. कोरोना संकटामुळे हॉस्पिटलमधला रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती अमेरिकन रेड क्रॉस संस्थेनं दिली. ऑगस्टपासून रक्तदात्यांचं प्रमाण हे 10% घटलंय. गेल्या काही वर्षातली ही निच्चांकी पातळी आहे. रशियामधली दररोजची कोरोना रुग्णांची संख्या ही वाढली आहे, तसंच बळींच्या संख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासात 33,208 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 1,002 कोरोना मृतांचा आकडा आहे. गेल्या काही आठवड्यांपासून संक्रमित आणि बळींची संख्या वेगानं वाढते. कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, यामुळे निर्बंध लागू करायला प्रशासन तयार नाही. ब्रिटनमध्ये खासदार डेव्हिड अमेस यांची शुक्रवारी चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. लिऑन सी भागातल्या मेथॉडिस्ट चर्चच्या बाहेर हा सगळा प्रकार घडला. इस्लामिक दहशतवादी गटाकडून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. डेव्हिड यांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. वी विल मिस यू असा संदेश तिथे लिहिण्यात आला होता. तसंच फुलंसुद्धा अर्पण करण्यात आली. 25 वर्षांच्या एका संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला आहे. अमेस यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि विरोधी पक्षनेते केअर स्टार्मर यांनी भेट दिली. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल, सभागृह नेते लिंडसे हॉईल यांनी सुद्धा अमेस यांना श्रद्धांजली वाहिली. लंडनपासून 62 किलोमीटर अंतरावरच्या लिऑन सी भागात चर्चच्या बाहेर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कंधारमध्ये इमाम बर्ग मशिदीमध्ये झालेल्या स्फोटातल्या मृतांचा आकडा आता 63 पर्यंत पोहोचला आहे. शिया समुदायाकडून या सगळ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काही जखमी नागरिकांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सरकारकडून देण्यात आलेला मृतांचा अधिकृत आकडा अद्यापही फक्त 47 आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी शनिवारी बंदराच्या शहर काओशुंगमधील एका रनडाऊन इमारतीला लागलेल्या आगीमध्ये मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी एका शवागारालाही भेट दिली. त्साई यांनी एका रुग्णालयाला सुद्धा भेट दिली आणि इथे काही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत त्यांची चौकशी केली. आगीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणाऱ्या आणि ज्यांनी आपले आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दसरा मेळाव्यातल्या भाषणामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार आसूड ओढले होते. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी गरळ ओकल्याची जळजळीत टीका केली. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर जोरदार टीकास्त्र लागलं होतं. आज सामनामध्ये कमी प्रतीचा गांजा हा अग्रलेख लिहून भाजपच्या नेत्यांवर हल्ला चढवण्यात आला. विरोधी पक्षाचे नेते कोणत्या नशेत बोलतात याचा तपास एनसीबीनं करावा असा टोला लगावण्यात आला आहे. काय म्हटलंय लेखात आपण पाहतोय. भाजप आणि त्याचे केंद्रातलं सरकार कोणत्या प्रश्नांना सामोरं जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. राजकारणाचा हा नवा पदर बरंच काही सांगून जातो. अशा शब्दात सामनानं भाजपला प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून दम मारो दम करावं लागलं. त्याच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरून स्पष्ट होतं असं सामनानं म्हटलंय.
बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा बूस्टर डोस देण्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंथन सुरू आहे. अमेरिकेतली ही बातमी आहे. इतर लस उत्पादन कंपन्या प्राथमिक लसीकरणानंतर 6 महिन्यांनी बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहेत. तर हा कालावधी लसीकरणानंतर 2 ते 6 महिन्यांच्या आतलाच असावा असं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला वाटतं. डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्यानं तसंच कंपनीकडे उपलब्ध डेटा पुरेसा नसल्यानं बूस्टर डोस नेमका कधी द्यावा याबद्दल निर्णय प्रक्रियेला वेळ लागतोय आणि विविध कंपन्यांमध्ये मतभेद आहेत. नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरता न्यूझीलंडमध्ये एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या वॅक्सथॉनमध्ये संगीतकार, खेळाडू, सेलिब्रिटी सुद्धा सहभागी झाले होते. सलग 8 तास सुरू असलेल्या कार्यक्रमाचं टीव्हीवर सुद्धा थेट प्रक्षेपण करण्यात आलं. वेलिंग्टनमधल्या मेडिकल सेंटरला पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी भेट दिली. सुरुवातीला दिवसासाठी 1 लाख डोस देण्याचं लक्ष ठेवलं होतं, पण पहिलं लक्ष पूर्ण केल्यानंतर आता हे लक्ष 1.5 लाख डोसपर्यंत वाढवण्यात आलंय. माओरी भागामध्ये 25,000 डोस पुरवण्याचं लक्ष आहे. अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 4,48,00,000 पार पोहोचले, तर कोरोना बळींचा आकडा 7,23,747 पर्यंत गेला. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टीम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं ही माहिती दिली. कोरोना संकटामुळे हॉस्पिटलमधला रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती अमेरिकन रेड क्रॉस संस्थेनं दिली. ऑगस्टपासून रक्तदात्यांचं प्रमाण हे 10% घटलंय. गेल्या काही वर्षातली ही निच्चांकी पातळी आहे. रशियामधली दररोजची कोरोना रुग्णांची संख्या ही वाढली आहे, तसंच बळींच्या संख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासात 33,208 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 1,002 कोरोना मृतांचा आकडा आहे. गेल्या काही आठवड्यांपासून संक्रमित आणि बळींची संख्या वेगानं वाढते. कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, यामुळे निर्बंध लागू करायला प्रशासन तयार नाही. ब्रिटनमध्ये खासदार डेव्हिड अमेस यांची शुक्रवारी चाकून भोसकून हत्या करण्यात आली. लिऑन सी भागातल्या मेथॉडिस्ट चर्चच्या बाहेर हा सगळा प्रकार घडला. इस्लामिक दहशतवादी गटाकडून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. डेव्हिड यांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. वी विल मिस यू असा संदेश तिथे लिहिण्यात आला होता. तसंच फुलंसुद्धा अर्पण करण्यात आली. 25 वर्षांच्या एका संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला आहे. अमेस यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि विरोधी पक्षनेते केअर स्टार्मर यांनी भेट दिली. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल, सभागृह नेते लिंडसे हॉईल यांनी सुद्धा अमेस यांना श्रद्धांजली वाहिली. लंडनपासून 62 किलोमीटर अंतरावरच्या लिऑन सी भागात चर्चच्या बाहेर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कंधारमध्ये इमाम बर्ग मशिदीमध्ये झालेल्या स्फोटातल्या मृतांचा आकडा आता 63 पर्यंत पोहोचला आहे. शिया समुदायाकडून या सगळ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काही जखमी नागरिकांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सरकारकडून देण्यात आलेला मृतांचा अधिकृत आकडा अद्यापही फक्त 47 आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी शनिवारी बंदराच्या शहर काओशुंगमधील एका रनडाऊन इमारतीला लागलेल्या आगीमध्ये मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी एका शवागारालाही भेट दिली. त्साई यांनी एका रुग्णालयाला सुद्धा भेट दिली आणि इथे काही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. त्यांची चौकशी केली. आगीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणाऱ्या आणि ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्साई इंग वेन यांनी दिले आहेत.
आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या भीषण अपघाताची. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीच्या हद्दीमध्ये अतिशय भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार झालेत. बोरघाटामध्ये मुंबई लेनवर 6 वाहनं एकमेकांवर जबरदस्त आदळलेत. अत्यंत भीषण अशा प्रकारचा अपघात. या अपघातात तर काही वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. या अपघातामुळे काही काळ वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. ही दृश्य आपण नीट पाहिली तर लक्षात येईल. काही छोटी वाहनं होती, काही मल्टी एक्सेल गाड्या होत्या आणि या सगळ्या धडकीमध्ये हा कोंबड्यांचा ट्रक आहे आणि पाठीमागे कंटेनर आहे. या दोन्हीच्या मध्ये अक्षरशः या गाडीचा चेंदामेंदा झालाय. या अत्यंत भीषण अशा अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. पुन्हा एकदा जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार अतिवेगाचे बळी आहेत हे. गणेश दुडम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, कसा झाला हा अपघात? गणेश, माझा आवाज हा बोला. मिलिंद, मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवर पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील किलोमीटर 39 येथे हा अपघात झाला. यामध्ये 6 वाहनांचा विचित्र अपघात झालाय. यामध्ये 3 जण जागी ठार झाले तर 6 जण जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. प्रथमतः जर पाहायला गेलं तर पुण्यावरून मुंबईला जात असताना एका टेम्पोने ब्रेक दाबल्यानंतर मागची एक गाडी त्याला जाऊन धडकली. असं करता करता 6 गाड्या एकमेकांवर धडकल्या. हा जो अपघात होता इतका भीषण होता की त्यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. 6 जणांना वाचवण्यामध्ये यश आलेले. तसं जर पाहायला गेलं मिलिंद तर आपण पाहायला गेलं तर या संपूर्ण अपघातामध्ये एक कोंबडी घेऊन जाणारा पण ट्रक होता. व त्यातल्याही काही कोंबड्या दगावल्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे. गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अत्यंत भीषण असा हा अपघात. 6 वाहनं एकमेकांवर आदळली आणि यात काही वाहनांचा तर अक्षरशः चेंदामेंदा झाला. सावध लांब राहा, गाडी पलटण्याची शक्यता आहे. आणि आता बातमी पावसाचं आणि नदीचं रौद्र रूप दाखवणारी. दृश्य आता आम्ही दाखवतोय केरळमधली. केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय. या पावसाचा प्रचंड फटका नदीकाठच्या अनेक घरांना बसलाय. घरं पुराच्या पाण्यात वाहून गेलेत. कोट्टायम जिल्ह्यातल्या नदीकाठाचं जनजीवन खूप मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय. काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना सुद्धा घडलेत. यामुळे नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखालती सुद्धा काही ठिकाणी अडकले होते. तिथे मदत युद्धपातळीवर सुरू आहे. केरळमध्ये 5 जिल्ह्यात 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अक्षरशः मुसळधार पावसानं आणि नदीचं जे रौद्र रूप आहे त्यामुळे क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. ब्रिटनमध्ये खासदार डेव्हिड अमेस यांची शुक्रवारी चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. लिऑन सी भागातल्या मेथॉडिस्ट चर्चच्या बाहेर हा सगळा प्रकार घडला. इस्लामिक दहशतवादी गटाकडून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. डेव्हिड यांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. वी विल मिस यू असा संदेश तिथे लिहिण्यात आला होता. तसंच फुलंसुद्धा अर्पण करण्यात आली. 25 वर्षांच्या एका संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला आहे. अमेस यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि विरोधी पक्षनेते केअर स्टार्मर यांनी भेट दिली. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल, सभागृह नेते लिंडसे हॉईल
यांनी सुद्धा आमिस यांना श्रद्धांजली वाहिली. लंडनपासून 65 किलोमीटर अंतरावरच्या लिऑन सी भागात चर्चच्या बाहेर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कंधारमध्ये इमाम बर्ग मशिदीमध्ये झालेल्या स्फोटातल्या मृतांचा आकडा आता 63 पर्यंत पोहोचला आहे. शिया समुदायाकडून या सगळ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काही जखमी नागरिकांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सरकारकडून देण्यात आलेला मृतांचा अधिकृत आकडा अद्यापही फक्त 47 आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी शनिवारी बंदराच्या शहर काओशुंगमधील एका रनडाऊन इमारतीला लागलेल्या आगीमध्ये मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी एका शवागारालाही भेट दिली. त्साई यांनी एका रुग्णालयाला सुद्धा भेट दिली आणि इथे काही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत त्यांची चौकशी केली. आगीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणाऱ्या आणि ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्साई इंग वेन यांनी दिले आहेत. मेक्सिकोमध्ये जवळपास 1 लाख लोक बेपत्ता असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. एका वर्षानंतर राष्ट्रीय शोध आयोगाची मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या लोकांची नोंद ही 20% वाढली आहे. संपूर्ण मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी 6व्या राष्ट्रीय शोध ब्रिगेडला बोलवावं लागलंय. फेंकालिन हार्नाडेज गेल्या 7 वर्षापासून आपल्या मुलीचा शोध घेत आहेत. एक दिवस दुपारी ती तिच्या प्रियकरासोबत राजधानीच्या कुरेनवाका या भागात बाहेर पडली होती. नंतर ती गायब झाली, जी अद्याप सापडलेली नाही. देशात हजारो नागरिक अशाच पद्धतीनं गायब झालेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कथा आहेत. बोईंग कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांना कोविडच्या विरोधात लसीकरण करणं अत्यावश्यक आहे, अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकलं जाईल. सिएटल टाइम्सनं या संदर्भातला अहवाल दिला आहे की एरोस्पेस जायंट्समधील कामगारांना लस घेण्यासाठी अंतिम मुदत 8 डिसेंबर देण्यात आले. या नियमांचं पालन करणं ही रोजगाराची अट आहे असंही या वृत्तपत्रात नमूद करण्यात आलं. जे कर्मचारी आवश्यक ती पूर्तता करणार नाहीत म्हणजे लस घेणार नाहीत त्यांना कंपनीतून काढून टाकलं जाईल. संयुक्त राष्ट्रांचा उपक्रम असलेल्या कोवॅक्स मोहिमेसाठी रशिया स्पुटनिक व्ही लसीचे 3 कोटी डोस देणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे CEO किरिल तिमिद्री यांनी ही माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी आणि लस उत्पादनातल्या समस्या हे दोन्ही प्रश्न जागतिक स्तरावर सर्वच कंपन्यांना भेडसावत आहेत. रशियाच्या लसीला मंजुरी देण्यावरून रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि WHO यांच्यातही मतभेद झाले. तसंच लसीचा आपत्कालीन परिस्थितीतला वापर करावी की नाही या संदर्भातली मंजुरीसुद्धा अद्याप मिळालेली नाही. तरीसुद्धा काही देशात ही लस दिली जाते. जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा बूस्टर डोस देण्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंथन सुरू आहे. अमेरिकेतली ही बातमी आहे. इतर लस उत्पादन कंपन्या प्राथमिक लसीकरणानंतर 6 महिन्यांनी बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहेत. तर हा कालावधी लसीकरणानंतर 2 ते 6 महिन्यांच्या आतलाच असावा असं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला वाटतं. डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्यानं तसंच कंपनीकडे उपलब्ध डेटा पुरेसा नसल्यानं बूस्टर डोस नेमका कधी द्यावा याबद्दल निर्णय प्रक्रियेला वेळ लागतोय आणि विविध कंपन्यांमध्ये मतभेद आहेत. नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरता न्यूझीलंडमध्ये एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या वॅक्सोथॉनमध्ये संगीतकार, खेळाडू, सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले होते. सलग 8 तास सुरू असलेल्या कार्यक्रमाचं टीव्हीवर सुद्धा थेट प्रक्षेपण करण्यात आलं. वेलिंग्टनमधल्या मेडिकल सेंटरला पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी भेट दिली. सुरुवातीला दिवसासाठी 1 लाख डोस देण्याचं लक्ष ठेवलं होतं, पण पहिलं लक्ष पूर्ण केल्यानंतर आता हे लक्ष 1.5 लाख डोसपर्यंत वाढवण्यात आलंय. माओरी भागामध्ये 25,000 डोस पुरवण्याचं लक्ष आहे. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. आणि आता मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी.
ती म्हणजे तब्बल 1.5 वर्षानंतर चाकरमान्यांची जिव्हाळ्याची हक्काची मुंबई पुणे दरम्यान दररोज धावणारी सिंहगड एक्सप्रेस आजपासून सुरू झाली. 1.5 वर्षानंतर ही सिंहगड एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाले. त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. आजपासून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सिंहगड एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवास केला. त्यापूर्वी आज एक्सप्रेसच्या इंजिनाची पूजा करण्यात आली. तसंच मोटरमनचा सुद्धा सत्कार करण्यात आला. काही प्रवासी तर इतके खुश होते की त्यांनी या सिंहगड एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या सगळ्यांना फुलं वाटली, एकच जल्लोष केला. काही जणांनी तर समाधान म्हणून पेढेही वाटले, कारण मुंबई पुणे प्रवास करणारे अनेक जण आहेत. यात शिक्षक आहेत, व्यावसायिक आहेत, नोकरदार आहेत, अगदी मंत्रालयात काम करणारे सुद्धा लोक आहेत. याच सिंहगड एक्सप्रेसमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. रेल्वे प्रशासनानं खूप छान केलं की सिंहगड चालू केली आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कुठे जी कात्री लागत होती त्याला त्याच्यावरती आळा बसलेला आहे. एक साईडला जाताना 400 ते 500 रुपये खर्च करत होते, दुसऱ्या साईडला येताना पण 400 ते 500 रुपये खर्च होते. हा सगळा खर्च आता सिंहगड एक्सप्रेस चालू झाल्यामुळे सगळ्या प्रवास चाकरमान्यांचा वाचला आहे. फक्त प्रशासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर मासिक पास चालू करावी ही विनंती. सिंहगड एक्सप्रेस म्हणजे आज आमचा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. आज त्यानिमित्त आम्ही जशी दसऱ्याला पूजा करतो तसे त्याप्रमाणे आज इंजिनची पूजा केलेली आहे, मोटरमन गाड्यांचा सत्कार केलेला आहे. तब्बल 1.5 वर्षानंतर पुणे मुंबई चाकरमान्यांची धमनी असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून सुरू झालेली आहे. त्यामुळं या सिंहगड एक्सप्रेसमध्ये बसण्यासाठी आता प्रवासीही खूप आनंदित आहेत. जर पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवड प्रवासी संघटनेच्या वतीने या सिंहगड एक्सप्रेसच्या इंजिनला हार वगैरे लावण्यात आलेले आहे. त्या इंजिनवर नारळी फोडण्यात आलेलं आहे. जे ह्या सिंहगड एक्सप्रेसचे जे चालक आहेत त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड प्रवासी संघटनेचे अध्यक्ष भाईजान मुलानी आणि रेल्वे प्रवाशांनी हा संपूर्ण उपक्रम केलेला आहे. त्यामुळे कुठंतरी हे जे रेल्वेचे जे इंजिन चालक आहेत तेही कुठंतरी भारावून गेलेले आहेत. मात्र त्यांचा आजचा जो प्रवास आहे तो प्रवास एकदम आठवणीतला राहणार आहे. कारण गेली 1.5 वर्षापासून अनेक त्रास सहन या रेल्वे प्रवाशांनी केलेले आहेत. त्यामुळं आता कुठंतरी पुण्यावरनं मुंबईला जाताना त्यांचा हा जो प्रवास आहे हा सुखकर असणार आहे, त्यात काही शंका नाही. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. त्यामुळे झुको आगीनं गाडी अखेर सुरू झाली. मुंबई पुणे या दरम्यान सिंहगड एक्सप्रेस आणि बाकी रेल्वे गाड्या आता लवकरच सुरू होतील. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जाताना महत्त्वाची आठवण मास्कबद्दलची. घराबाहेर पडताना आवर्जून मास्क घाला. हात वारंवार धुवा. कोरोना झपाट्यानं कमी होतोय. मुंबईतला तर मृत्यूचा आकडा हा आता 0वर आला आहे. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन नियमितपणे मास्क लावल्याबद्दल. आज इथेच थांबूया.